मंडळी, शिल्पा मेडिकल या भारतीय औषध कंपनीला युरोपियन मेडिकल एजन्सीकडनं नवीन औषधाच्या प्रकारासाठी परवानगी सुरुवातीला मिळालेली आहे। हे औषध म्हणजे ओडीएम म्हणजे रिव्हर्सबॉक्सल ओडो डिस्पोजेबल फिल्म। म्हणजे काय की तोंडात ठेवल्यानंतर विरघळणारी गोळी, त्याच्याकरता कुठलंही पाणी घेण्याची गरज नाहीये। तर ह्या औषधाचा फायदा काय? ह्या औषधाचा फायदा जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी हा फायदा होताना दिसतो। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्यांना हृदयविकार किंवा रक्त गोठण्याचा त्रास आहे त्यासाठी सुद्धा हा एक महत्त्वाचा औषधाचा प्रकार आपल्याला होताना दिसू शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युरोपियन युनियनमध्ये यांना विक्रीसाठी मान्यता मिळणे म्हणजे याच्यामुळं युरोप युनियनमध्ये जवळजवळ 2 अब्ज डॉलर म्हणजे 20,000 कोटीची बाजारपेठ आहे। आणि त्यामुळे शिल्पा मेडिकल केअरला एक ग्लोबल प्लेअर म्हणून प्रसिद्धी मिळताना आपल्याला होताना दिसू शकते। म्हणजेच सद्यस्थितीला ही फक्त परवानगी आहे। उत्पादन होणे व त्याचे उत्पादन झाल्यानंतर त्याचा रेव्हेन्यूमध्ये वाढ होणे हा याच्यामध्ये भरपूर काळ आपल्याला जाताना दिसू शकतो। दुसरा महत्त्वाचं, बाजार क्षमता जी उपलब्ध होऊ राहिली शिल्पा मेडिकेअरला ती 2 अब्ज USD डॉलरची होताना दिसते आणि ह्यामुळे कंपनीच्या कमाईमध्ये वाढ होताना दिसू शकते। तर पॉझिटिव्ह गोष्टी ह्या आहेत की युरोपियन युनियन सारखं बाजारपेठ त्यांना उपलब्ध झालेली आहे। युरोपमधली पहिली मंजुरी असल्यामुळे ही कंपनी एक ग्लोबल प्लेअर आपल्याला होताना दिसू शकते आणि गुंतवणूकदारांचा यामुळे विश्वास वाढताना आपल्याला दिसू शकते। लक्षात ठेवण्यासारखं काय तर यामुळं मंजुरी मिळाली म्हणजे लगेच मोठा नफा होईल असं नाहीये। डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग व पार्टनरशिपवरती भरपूर काही गोष्टी आपल्याला तिथं लक्ष ठेवण्यासारख्या आहेत। दुसरं महत्त्वाचं म्हणजे युरोपमध्ये ऑलरेडी खूप स्पर्धा आहे, कारण जर्मन, फ्रेंच कंपन्या ज्या आहेत त्या ऑलरेडी टॉपला आहेत आणि त्यामुळे मार्जिनवरती आपल्याला दबाव येताना दिसू शकतो आणि अल्पावधीमध्ये स्टॉकमध्ये चढ उतार आपल्याला होताना दिसू शकतो। म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये हा एक स्टॉक जो गुंतवणूकदारांना एक पॉझिटिव्ह बातमी आपल्याला दिसू शकते, परंतु ह्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किमतीमध्ये चढ उतार आपल्याला होताना दिसू शकतो। ॲक्च्युअली कंपनीचं प्रोडक्शन झाल्यानंतर मार्जिन किती पटीमध्ये वाढतं आणि त्याचा ऑपरेटिंग प्रॉफिटवरती OPM-वरती कसा इफेक्ट होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। रीलला सेव्ह करून घ्या। धन्यवाद।